मध्ये होतं की आम्ही तात्काळ सरकारकडे प्रस्ताव देऊ. म्हटलं हे सरकार, हे विधान भवन, हे विधान परिषद, हे लोकांचे निर्णय देण्यासाठी असतं. आम्ही बोलूसाठी नसतं. त्या तिथेच सन्माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयरजी बसले होते. प्रवीण दरेकरांनी आणि मी त्याच्यावरती त्यांना उत्तर देण्याला भाग पाडलं आणि सांगितलं की म्हाडाच्या, सिडकोच्या, MMRDAच्या अनेक जागा आहेत. त्या जागांवरती तुम्ही हॉस्टेल्स बांधली पाहिजेत. सरकारने निधी उपलब्ध केला पाहिजे. निधी उपलब्ध नसेल तर मुंबई बँकेकडनं त्याला निधी दिला जाईल, ही देखील आम्ही तिकडे सभागृहात सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य समाजातला विद्यार्थी जेव्हा शिकतो तेव्हा त्याचं शैक्षणिक पोषण करणं, पालन करणं ही आमची कर्तव्य आहे. आणि मुळात तुम्ही बघा की काही गंभीर प्रश्नांची मांडणी जेव्हा होते, विचारले जाते, विधिमंडळाकडून नंतर विधानसभेच्या अधिवेशनानंतर पाठपुरावाच होत नाही आणि मग पुन्हा तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पुढे येतात आणि पुन्हा तोच प्रश्न विचारता. याच्यामध्ये एक गोष्ट मी माननीय देवेंद्रजींकडनं शिकलो. ते ज्या वेळेला एक आमदार होते त्यावेळेला त्यांची एक पद्धत होती की ते एखादा प्रश्न जर मांडला तर तो प्रश्नाचं उत्तर आल्यानंतर त्याचा पाठपुरावा अधिवेशन संपल्यानंतर पत्रव्यवहाराने करायचे. आणि ते त्यांनी मला एकदा त्यांच्याशी चर्चा करताना सांगितलं होतं. त्यामुळे माझं कार्यालय देखील विधानसभेच्या अधिवेशनात माझे जे प्रश्न लागले, जे प्रश्न लागले नाहीत, त्याचा देखील पत्रव्यवहार मी सातत्याने करतो. आणि आजच्या परिस्थितीत देवेंद्रजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये असा कुठला अधिकारी नाही की जो आमच्या प्रश्नाची उत्तरं देत नाही. आपला जर पाठपुरावा योग्य असेल, आपण जर त्याला तात्विक मुद्द्यांनी जर त्याच्याशी संघर्ष लढणार असू आणि सर्वसामान्यांसाठी लढणार असू, तर मला वाटतं वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात पण लढावं लागलं तरी